महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत मुख्यमंत्री यांच्या जन्मदिनाचे आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले आहे। 282 सांगली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी हे विशेष शिबिर सकाळी 8:30 ते सायंकाळी 6 पर्यंत मल्हार हॉल, बालाजी मिल रोड, शिवाजीनगर, सांगली येथे आयोजित करण्यात आले आहे। या अभियानास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती संपन्न झाली आहे। पालकमंत्री चंद्रकांत दादा बोलताना म्हणाले, या अभियानाचा उद्देश शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा आहे। या अभियानामध्ये महिलांना शेतकरी दर्जाचे प्रमाणपत्र वाटप, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद वाटप, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना, शासकीय जमिनीवरील शेत जमिनीच्या कौटुंबिक वाटणी पत्रावरील नोंदणी फी माफी, लोकसेवा हक्क कायद्यानुसार विविध दाखल्यांचे वितरण, भूसंपादन प्रकरणातील कमी जास्त पत्रके तयार करून दप्तर अद्ययावत करणे, 7/12 मधील त्रुटींची दुरुस्ती करून दुरुस्त 7/12 देणे, ई मोजणी सेवा, ॲग्रीस्टॅक नोंदणी, पीएम योजनेशी संबंधित कामे इत्यादी विविध विभागांकडून लाभ देण्यात येणार आहे। यावेळी समाज कल्याण सभापती गीताताई पवार बोलताना म्हणाल्या, आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या आदेशाने गेली 2 वर्षापासून मोफत ओबीसी दाखला काढून देण्याचे काम केले जाते। त्याचबरोबर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून मोफत दाखले काढून देण्यात आले आहेत। यापुढे सुद्धा हे कार्य सुरू ठेवू अशी ग्वाही यावेळी समाज कल्याण सभापती गीताताई सूरज पवार यांनी दिलेली आहे। नमस्कार, मी गीता सूरज पवार, नगरसेविका, समाज कल्याण सभापती, सांगली शहराचे आमचे लाडके आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या आदेशानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ओबीसी जाती दाखला वाटप कार्यक्रम आम्ही आज आयोजित करण्यात आलेला आहे आणि सांगली शहराचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते आज ओबीसी जाती दाखला वाटप करण्यात आलेला आहे आणि या अगोदरही आम्ही 4000 दाखले वाटप केलेला आहे आणि इथून पुढे आम्ही हा कार्यक्रम तसं सुरू ठेवणार आहे, ही माझी विनंती। राज्याचे लाडके यशस्वी महाराष्ट्रामध्ये ज्यांचा कालावधी हा 3 नंबरवर आहे आणि लवकरच ते 2 नंबरवर जातील, कारण त्यांच्या आधी स्वर्गीय विलासराव देशमुख आहेत, त्याच्या आधी स्वर्गीय वसंतराव नाईक आहेत। तर असं सलग मुख्यमंत्री किंवा एकूण मुख्यमंत्री हा कालावधी ज्यांचा राज्यामध्ये 3 नंबरचा आहे असे माननीय देवेंद्रजींचा आज वाढदिवस आहे आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये ज्यांचं मोठा कॉन्ट्रिब्युशन राहिलं आहे, वर्षानुवर्ष आमदार, मंत्री, पालकमंत्री असे अजितदादा अचानक गेले, अपघाती निधन झालं, त्यांची आज जयंती आहे। तसेही देवेंद्रजींचा नेहमीचा आग्रह राहिला की वाढदिवस म्हणजे पुष्पगुच्छ, वाढदिवस म्हणजे पेढे, वाढदिवस म्हणजे केक, वाढदिवस म्हणजे फ्लेक्स, वाढदिवस म्हणजे पेपरला जाहिराती, हे करू नका असा देवेंद्रजींचा नेहमी आग्रह राहायचाच। पण गेल्या वर्षीपासून त्यांनी हा आग्रह आणखीन तीव्र केला की बाबा माझ्या वाढदिवसाचं करायचं ना, तुम्हाला सेवा करा। मग गेल्या वर्षी आम्ही एकूण 78,000 रक्ताच्या पिशव्या गोळा केल्या। यावेळेला ते 1 लाख क्रॉस होतील असा प्रयत्न चालला आहे। आमची भारतीय जनता पार्टीची मंडल नावाची 100 बूथचं एक मंडल नावाची रचना आहे, त्या 1070 मंडलावर हे रक्तदान शिबिराचे कार्यक्रम होतील। 1 लाखापेक्षा जास्त रक्ताच्या पिशव्या कलेक्ट होतील, जी आज मोठी आवश्यकता ही समाजाची आहे। तसंच महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळेंनी ठरवलं की बा ह्या दोघांचा वाढदिवस आणि जयंतीनिमित्त एक महाराजस्व अभियान करायचं। महाराजस्व अभियान म्हणजे काय, तर रोजच्या जीवनामध्ये लागणारे दाखले सहजपणे मिळण्यासाठी शिबिर। जातीचा दाखला आहे, उत्पन्नाचा दाखला आहे, रहिवास दाखला आहे, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे। तर हे महाराष्ट्रामध्ये सगळ्या विधानसभा मतदारसंघात चाललं आहे आणि त्याच्यातून आज काही कोट लोकांना दाखले मिळणार आहेत। तर ते एका दिवसापुरतं आहे काय, नेहमी चालूच राहतं। त्याची तर आता मोठ्या प्रमाणात सेंटर्स पण आपण दिलेले आहेत।
त्यामुळे आज सांगलीला पालकमंत्री म्हणून यायचं होतं, पण दुपारी 1ला मोठा एक कार्यक्रम पुण्यात पण आहे, म्हणजे वाढदिवसाचे पण आहेत आणि बाकी पण आहेत. म्हणून मी कलेक्टरांना आणि दादा कोणी दादांना विनंती केली की जरा थोडं 8 वगैरे ते म्हणजे 8 नको रे बाबा 8:30 कर. तर तो कार्यक्रम यशस्वीपणे पार पडून मी आता निघालो आहे. दिवसभरामध्ये अधिकाधिक लोकांना ही मदत व्हावी अशा मी शुभेच्छा देतो. कोयना वारणा निम्म्याहून अधिक